नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अतिशय आक्रमकपणे बाजू मांडणारे माजी प्रवक्ते किशोर तिवारी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खर तर एका मराठी चॅनलवर इंटरव्ह्यू देत असतानाच त्यांना ठाकरे गटातून जे आहे ते पदमुक्त करण्यात आलं. नेमकं काय घडलं होतं किंवा काल तिवारी सरांनी जर त्यावेळी मी नसतो तर आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणामध्ये अटक देखील होऊ शकली असते. मंत्री असताना आदित्य ठाकरे हे दिशा सालियनकडे पार्टीसाठी गेले होते असं सगळं सांगितल्यामुळे किशोर तिवारी सर पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि आज आपण या सगळ्या अनुषंगाने सरांशी चर्चा करणार आहोत. तिवारी सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. या संकेत, तुमच्याशी पहिल्यांदा बोलतो आणि टॉप न्यूजलाही पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देतोय. तुम्हाला शुभेच्छा चांगल्या भविष्यासाठी. तिवारी सर, असं अचानक काय झालं? कारण आम्ही पाहत होतो ठाकरे गटाची आक्रमकपणे बाजू तुम्ही सगळ्याच न्यूज चॅनलवर, डिबेट्स मध्ये किंवा तुमच्या सोशल मीडिया हँडलवरूनही अतिशय आक्रमकपणे मांडत होतात. मात्र अचानक तुम्हाला पदमुक्त करण्यात आलंय, तसं पत्र काढण्यात आलं. नाही, ज्यांनी पदमुक्त केलं त्यांच्याच विरुद्ध बोललो. एक चांडाळ चौकडी तिथे कार्यरत आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हताश झाले आहे. पक्षाची वाताहात झाली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीत संवाद ठेवायचा आहे, संघटन तयार करायचं आहे, तर ज्या संपर्क प्रमुखांच्या जबाबदारीत पराजय झाला त्यांना जबाबदारीतून मुक्त करावं इतकंच बोललो मी. तर मलाच पदमुक्त केलं. तर चालते ना, जीवनात असं होते. जास्त तुम्ही कडू वचन बोलाल तर मला हाकलून लावतात. तर लोकांना आवडत नाही ना हे सगळं. चालते, जीवनात असं होत राहत. तर तुमचा स्पष्ट वक्तेपणा. त्यांनी पदयुक्त केलं होतं, आता पदमुक्त केलं. माझा स्पष्ट वक्तेपणा उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे की मला बाळासाहेब ठाकरे माझ्या स्पष्ट वक्तेपणाचे फॅन होते. मी त्यांच्या पक्षात नव्हतो, परंतु ते मला म्हणायचे तुमच्यासारखी माणसं पाहिजे कान पिचक्या घ्यायला. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांचं शिकले नाही. कान पिचक्या घेणारा माणूस जर असेल तर हे जे लबाड लोकांची वस्ती आहे किंवा भामट्याचा बाजार आहे तो नियंत्रणात राहतो. नक्कीच नक्कीच सर. आता जर आपण पाहिलं तर तुम्ही अतिशय परखड आणि स्पष्टपणे सगळीकडे बाजू मांडत होता. हा स्पष्ट वक्तेपणा तुम्हाला पदमुक्त करण्यासाठी कारणीभूत ठरतोय असं वाटलं? नाही, प्रवीण दरेकर वगैरे किंवा हे भाजपचे जेवढे लोक यांच्याशी संपर्कात आहे ते लोक म्हणायचे बा किशोर तिवारी हा एकदमच ॲरोगंट आहे, असा आहे तसा आहे. मला बँकेचा चपराशी म्हणतो, 600 कोटी रुपये खाणारा म्हणतो. मग ते केशव उपाध्ये वगैरे किंवा ते केंद्रातले जेवढे प्रवक्ते होते, कारण हे लाडीगोडीने राहणारे लोक आहे. सत्तेचा वाटा वाटून घेऊन पोट भरून झालेले लोक आहेत. हे राजकारणात काही न करता हजारो कोटीची संपत्ती गोळा केलेल्या लोकांचा हा बाजार आहे. तिथे माझ्यासारखा स्पष्ट वक्तेपणा चालत नाही ना. आता 60 कोटी लोक त्या महाकुंभात चालले आणि सकाळ संध्याकाळ महाकुंभाला शिव्या देत असतील तर त्याचा विरोध मी करणार. निवडणुकीच्या काळात RSSला शिव्या द्यायच्या, हिंदू धर्माला शिव्या द्यायचा, त्याला नाग म्हणायचं, ठेचून काटायचं म्हणायचं. हे असे घटक पक्ष काय कामाचे? तर त्याच्या विरुद्ध बोलू नका म्हणून मला म्हटलं. म्हणजे मुसलमान किंवा बांगलादेशी यांच्या मत खराब होऊ नये म्हणून हिंदुत्वाच्या सगळ्यात मोठा पुरस्कर्ता पक्ष त्याच्या प्रवक्त्याला हिंदुत्वाची लाईन घेऊ नका म्हणत असेल तर मला वाटते एका ओंजळीत पाणी घेऊन या लोकांनी आत्महत्या करावी. हिंदुत्वाच्या भूमिकेपासून तुम्हाला रोखलं असा तुमचा थेट आरोप दिसतोय सर. आरोप नाही आहे, सत्य परिस्थिती आहे. आता अजमेरला चादर पाठवली,
काय आवश्यकता आहे? हो, अजमेरला. आणि एकही शिवसेनेचा नेता त्या अव्यवस्थेवर बोलला, परंतु आंघोळ करून नाही का असतं सकाळी सकाळी पहिले तर आवश्यकता आहे संजय राऊत यांना. आतापर्यंत जे पाप केले त्याची मुक्तीसाठी त्यांनी गंगेत जाऊन आंघोळ करायला पाहिजे आणि तिथला फोटो व्हायरल करायला पाहिजे. मात्र त्यांनी केला नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की महाकुंभ जे आहे ते भाजपचं आहे. काय त्याला अर्थ आहे? हिंदू धर्माचे 60 कोटी लोक तिथं जात असतील तर मग तुम्ही कोणाचे महाराष्ट्रातून कसे खडून खडून लोक चाललेत आणि त्यांची व्यवस्था करायला पाहिजे होती. महाकुंभामध्ये शिवसेनेचा वेगळा पेंडॉल आणि तिथे भंडारा असायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या लोकांच्या राहण्यासाठी तिथे मोठा रैन बसेरा पाहिजे होता. आणि चालले इथं सकाळी सकाळी बोलायला. लोकांनी म्हटलं पाहिजे होतं की शिवसेनेनी जे व्यवस्था केली, म्हणजे मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गोष्ट, एकनाथ शिंदेला जी ही कल्पना मी दिली असती तर त्यांनी लावूनही घेतलं असतं. एकनाथ शिंदे हा दिलदार माणूस आहे. खंडणी वसूल करतो आणि गरिबात वाटतो. हो, खंडणीखोर आहे मात्र दिलदार आहे. इथं वसुल्या करतात आणि स्वतःपाशी ठेवतात. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने 1.5 2 कोटी रुपये दिले. आमच्या पक्षांनी तर उमेदवाराकडून पैसे घेतले. पक्ष निधी द्या, पक्ष निधी द्या, निवडणूक लढायची आहे, पक्ष निधी द्या. इतकं काय भाषणासाठी तो हेलिकॉप्टर आला तर त्याचे 3 लोकांकडून पैसे घेतले. काय माणूस आहे? माझा अनुभव बरोबर राहिला नाही. संवाद विहीन आहे, बोलत नाही. जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा गोड गोड बोलायचे. मला म्हणाले तुला तुझ्या मंत्रिमंडळात मी घेणार, मंत्रालयात माझ्या सोबत राहील तू. त्याच्यानंतर तोंडही नाही पाहिलं. एक उद्धव ठाकरे एक मोठा गट आमच्या इथे आहे की अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, मग रवी म्हात्रे यांनी टोल उभारलेला नाही आहे. यांना उद्धवजी सांगतात तेच हे करतात. तर हे लोक फालतूच बदनाम होत आहेत असं मला यांच्याच पैकी एक लोकांनी सांगितलं. आता एवढे रशिदा फाडण्यात सुरू होतं, तिथे पैसे गोळा करण्यात सुरू होते. मिलिंद नार्वेकर म्हणाले बा मी या पैसे घेण्या देण्यात काहीच नव्हतो. मिलिंद नार्वेकर एवढा चारित्र्य संपन्न आहे तर याच्यापाशी गडगंज संपत्ती आली कशी? हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा आता तिकडच्या ट्रस्टी झाला होता तो, तिथल्या बालाजी ट्रस्टचा. आणि आता तो MLC झाला. म्हणजे मालकी MLC आणि मालकचा गडकरी हाही गडगडी किंवा दिवाणजी हाही MLC. म्हणजे पक्षात प्रोफेशनल लोक आहेत की नाही आहेत? म्हणजे ही काय प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली का संकेत? राजकीय पक्षासारखे चालवायचे. मला तू विचारलं ना तर पवार आणि ठाकरे म्हणजे नवीन पिढी या लोकांनी महाराष्ट्राचं खूप नुकसान केलं. बरं, या खूप लोकांनी खळबळजनक असे महाराष्ट्राचं. सर तुम्ही गौप्यस्फोट करताय या सगळ्या मुलाखतीमध्ये. एका मुलाखतीत बोलताना तुम्ही काल असं देखील म्हटलं होतं की जर त्यावेळी मी नसतो तर आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात केव्हाच अटक झाली असती आणि आताही केव्हाही आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते. अरे आदित्य ठाकरे त्या पार्टीत सकाळी आपणारा 7-8 वाजता गेला संध्याकाळी. मग त्या पोरीनी रात्री आत्महत्या केली. परंतु भाजपवाले त्या सुशांत सिंगच्या प्रकरणात ती राजरोजपणे झालेली आत्महत्या होती. त्याही प्रकरणात यांना 302 मध्ये अडकवायच्या बिलकुल मागे लागले होते. राज्य पोलीस ऐकत नव्हते तर CBI आणून लावली.
परंतु कोणीही पोलीस अधिकारी हा एव्हिडन्सवर काम करतो ना. मात्र हे 90 दिवस तर पकडून ठेवतातच ना. अरे तो तर आमच्या अनिल देशमुख तर 13 महिने राहिला बाबा. शेवटी पैसे देऊन सुटला तो. ईडीच्या न्यायाधीशाला लाच देऊन हे सुटलेले लोक आहे. हे कुठले निर्दोष सिद्ध झालेले आहे? हे तर डब्याचे पैसे दिले, खुर्चीचे पैसे दिले, टेबलचे पैसे दिले, पंख्याचे पैसे दिले, चादरीचे पैसे दिले, पायदाबाचे पैसे दिले. हे लोक कोणते नैतिक आहे? संजय राऊत सुद्धा ईडीला पैसे देऊ, ईडीच्या जजला पैसे देऊनच बाहेर आहेत ना. पण मला हे विचारायचं होतं की संजय राऊत हा एक पत्रकार माणूस, त्याचा पत्रकारामध्ये संबंध कसा? कोरोना काळात तो 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 म्हणत होता मंत्रालयात मी जात नाही, तर त्याच्या जवळच्या लोकांना ते कोरोना केअर सेंटरचे ठेके कसे मिळाले? सार्वजनिक जीवनात कसं राहावं हे समजत नाही. तुम्ही स्त्री लंपट आहात असा आरोप केला जातो. या पक्षात कोणी शिस्त पाहत नाही. सार्वजनिक जीवनात राजकीय नेते भ्रष्ट झाले याचा अर्थ आपल्याकडेही जास्तीत जास्त भ्रष्ट लोकांचा भरणा ठेवायचा. कोणीही कोणत्याही पक्षातून यावं आणि इथं त्यांना त्यांना इथं प्रवेश द्यायचा आणि नंतर प्रवेश देताना त्यांची चांगली वसुली करायची, त्यांना निवडणुकीत खर्च लावायचा, नंतर त्यांना सत्ता आली नाही तरी आमच्याशी प्रामाणिक राहा म्हणून त्यांना प्रामाणिकता आणि निष्ठेचे धडे द्यायचे. हे काय मूर्ख आहेत का? त्यांच्या संस्था आहेत, दारूचे लायसन आहे, ठेकेदाऱ्या आहेत. ते बिचारे पोट भरायला राजकारणात आले आहे. ते का राष्ट्र निर्माण करायला आले आहेत? ते का चारित्र्य संपन्न लोक आहेत? ते बिचारे आपले पोट भरतील. हा, ते आपले जेलात जाण्याचे संकेत मिळाल्यावर ते बिचारे शांतपणे झोपण्यासाठी सत्तेच्या जवळ जातील. काय आहे, राजकारणात घाण जमा केली तर ते तुमच्याच अंगावर पडते. निश्चितच सर, या सगळ्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर एक शेतकरी नेते, एक शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे असे तुमची ओळख. इथून ते ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते, हा संपूर्ण तुमचा प्रवास कसा होता? बोगस. जन आंदोलन करणाऱ्या माणसांनी, समाजात वंचिताचा लढा करणाऱ्या माणसांनी राजकारणात जाऊ नये बाबा. पण मी तर फार मुजोर आहे. मी तर माझा जेवढा अपमान झाला इंटू 100 कडून यांचे बदला काढणार. पण माझ्या द्वेष निर्माण होऊ नये, माझ्या मनात विकार निर्माण होऊ नये, माझा शील सदाचार कायम राहावा, माझी सम्यकता जीवनात कायम राहावी याचा मी प्रयत्न करीन. माझा उद्धव ठाकरेशी काहीही तक्रार नाही. उद्धव ठाकरे हा इनोसंट माणूस आहे. कुटुंबाच्या याच्यात गचाड्यात फसलाय आणि लबाडाच्या गचाड्यात फसलाय आणि त्यांची वेळ खराब आहे सध्या. अशा वेळेस मी त्यांना सोडून ओढून जाणार नाही. त्यांनी मला हाकलून दिलं पक्षातून तर मी समर्थक म्हणून काम करेन, परंतु माध्यमावर मी येत राहील. मोदी अमित शहाची पाप आणि त्यांचे जे दास आहेत इथं, देवेंद्र फडणवीस सारखे त्यांचे जे दास आहे, त्या लोकांच्या विरुद्धही तोफ डागणार. कारण देश फार संकटात आहे. महाराष्ट्राचा शेतकरी संकटात आहे, बेरोजगार संकटात आहे. माझी नैतिक जबाबदारी आहे की मी मशाली पेटवून या सगळ्या राजकीय नेत्यांना निस्तनाभूत करायचं आहे. पोट भरू मग ते उद्धव ठाकरे जवळ असतील किंवा ते अलिबाबा 40 चोर आमचे ठाण्याचे ते एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपमध्ये आलेली ही लबाडाची टोळी असेल. तर या सगळ्या लोकांचे पाप. आता बघा, गिरीश महाजन प्युअर ठेकेदार आहे. सुधीर मुनगंटीवार ठेकेदार झाला म्हणून त्याला कॅबिनेटमध्ये घेतलं नाही.
मग यांना कसं घेतलं? चंद्रकांत पाटील, गिरीश, तो बावनकुळे, तो कोळसा चोर देवेंद्र फडणवीस, यांना कसं काय घेतलं मला समजत नाही. भाजप राष्ट्र निर्माण करायला गेला आणि विसरून गेला, सगळं विसरून गेला. जेवढा भाजपनं देशाचं नुकसान केलं तेवढे हे छोटे मोठे गुट्टे चोर नाही करू शकत. भाजप दिशाहीन झाला आणि RSS मूग गळून बसलाय. म्हणजे धृतराष्ट्र आंधळा होता, म्हणजे RSS आंधळा आहे, आपला भाजप आंधळा झालाय. तर गांधारीनं म्हणजे भाजपनं आपल्या RSSनी डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे. किती लाचारी आहे हो, किती लाचारी आहे. एवढे लाचार लोक राजकारणात आलेत कसे? आणि कोण कोणाला संस्कार देतो हेच मला माहित नाही. संस्कार तुम्हाला काय आहे हे माहित नाही. कसं मला समजत नाही. राजकारणात एवढा रास होईल असं कधी वाटलं नव्हतं की भाजपची सत्ता येऊन 10 वर्ष ते देश लुटतील. देशावर कर्ज त्यांनी 1 लाख कोटी पासून 150 लाख कोटी करून टाकलं आणि कोणीच बोलत नाही. पत्रकार काही बोलत नाही. सगळी मीडिया चालली तिथं त्या तिथल्या पाण्यामध्ये आंघोळ करणारे लोक दाखवत बसली. आणि हे कशी कशी कॉन्सेप्ट आहे की आयुष्यभर पाप करायचं आणि एक डुबकी मारायची आणि त्यांचे पाप मुक्त होतील असा प्रचार करायचा आणि 60 कोटी लोक जात आहेत म्हणून त्याचं समर्थन करावं. चुकीची संकल्पना आहे. हा देश हा देश मला वाटते कल्की अवताराच्या दिशेने चालला आहे आणि प्रलय होणार आहे. मोठा प्रलय लोक करतील. भारतातूनच जागतिक क्रांतीची सुरुवात होईल आणि त्यासाठी आम्हाला काम करावं लागेल असं वाटतं. किशोरजी, आता तुम्ही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलं की जरी मला पदमुक्त केलं गेलं असलं तरी मी उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणार आहे. तर या सगळ्या अनुषंगानं कधी तुमची उद्धव ठाकरेंची थेट चर्चा झाली होती? अरे नाही, तो माणूस भेटतच नाही. शांतपणे बसू म्हणाला एकदा 2-4 महिन्यापूर्वी. 1.5-2 वर्षापासून तो कधी भेटला नाही. भेटला नाही म्हणजे त्याच्यासोबत ते लबाड असतातच. अरविंद सावंत, विनायक राऊत हे म्हणजे गेचोडी सारखे लोक आहेत, चिपकून जातात. सकाळी सकाळी मातोश्रीवर घुसतात ते आणि रात्री सगळे गेल्यावर बाहेर निघतात. खूपच खूपच लाचारी आहे ती. त्यांनाच खासदार करायचं, त्यांनाच ते करायचं. आता घराच्या बाहेर कोण पक्ष राहणार की नाही राहणार याची चिंता आहे ना. राजन साळवीशी जे बोलले की तुला जायचं असेल तर जा, हा संकेत सर्वांनी घेतला ना, सर्वांनी घेतला. आमच्याकडे तर एकनाथ शिंदेनी कोणाला घ्यायचं तो कोणाला न्याय घ्यायचं याची फाईल तयार केली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे एवढा मोठा नेता झाला आहे की सगळे शिवसैनिक त्याला आमचं जमवून द्या म्हणून येत आहे. त्या शिवसैनिकांना मला म्हणायचं की बाबा ते एकनाथ शिंदेच काही जमत नाही आहे, तर एवढे जाऊ नका तिकडे. जे पहिले गेले होते त्यांच्याच जमलं नाही तर तुमचं काय जमलं? नक्कीच किशोरजी, आता अगदी या सगळ्या अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न आहे. आता तुमची पुढची भूमिका नेमकी कशी राहणार आहे? नाही, समाजाने दिलेली जबाबदारी आहे की भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचं आणि वंचित लोकांना सामाजिक न्याय द्यायचा. वंचितामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पहिले न्याय द्यायचा. समाजात काम करण्याची खूप आवश्यकता आहे. जेवढा राजकीय नेत्याचा झाला त्याच्यापेक्षा मोठं संकट समाजावर आलेलं आहे, युवा पिढीवर आलेलं आहे. तर काम करायला खूप स्कोप आहे. राजकारणात आणि सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून तुम्ही पाखंडी लोकांचा नायनाट करून, मला वाटते 2500 वर्षानंतर भगवान गौतम बुद्ध पुन्हा येणार
असं म्हटलं होतं, तर आता कोणी न कोणी त्यांच्या अवतारात येणार आणि त्याच्या क्रांतीला आपण हातभार लावू, पाखंड दूर नक्कीच. होईल. नमस्कार. खूप खूप धन्यवाद किशोरजी की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोलताना एवढ्या सगळ्या विस्तृत सगळ्या प्रश्नांवर उत्तरं दिलीत. अगदी मनमोकळी तुमचा जो स्वभाव आहे दिलदार, अगदी त्यानुसार तुम्ही उत्तरं दिलीत. पुन्हा भेटत राहूयात वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने. धन्यवाद. तर हे होते ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी जी की ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरेंनी जरी आपल्याला पदमुक्त केलं असलं तरी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच राहणार आहोत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, विश्लेषणांसाठी आणि मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.